स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून. बोलबच्चन ही प्रेरणा आम्ही मोदींकडून घेतली. ते समस्त जगामधल्या बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. संजय राऊत यांचा फडणवीसांच्या वक्तव्यावरती पलटवार. निवडणूक झाल्याच्या नंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची आयोगाला शंका. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमामध्ये मोठा बदल. नाना पटोलेंचे निवडणूक आयोगासोबतच महायुतीवरती सुद्धा गंभीर आरोप. 45 दिवसांमध्ये पुरावे नष्ट करण्याचा निर्णय संगनमतानं. पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या निर्णयानंतर तात्काळ हा निर्णय घेण्यात आला. पटोलेंचा आरोप आहे. काँग्रेसला काहीही झालं तरी सुद्धा रडण्याची सवय. नाना पटोले यांनी अभ्यास केला पाहिजे. भाजपचे नेते आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून शिंदेंवरती जोरदार निशाणा. मंत्रिमंडळामध्ये लिंबू मिरच्या टाचण्या आणि कवट्यांना महत्त्व आलंय. ज्यांचं मीठ खाल्लं त्यांनाच गाडण्याची भाषा. सामनामधून हल्लाबोल. अजितदादांनी राज्याचं सारथ्य करावं हेच पांडुरंगाकडे साकडं. आता राजकीय उलथापालथ होईल ती त्याचीच मर्जी. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. मुंबई बँकेवरील नियुक्ती राजकीय नजरेमधून बघू नका. संचालक तेजस्वी घोसाळकर यांचं निवेदन. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म. घोसाळकर यांचं विधान. मराठी माणसासाठी पाय चाटू आणि छाटू सुद्धा. स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तर अद्दल सुद्धा घडवू. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून राज ठाकरे यांच्या 2017 मधल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर. मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा एकदा बैठक. कामकाजाचा आढावा आणि A+ सीटची वर्गवारी यावरती चर्चा होणार असून 24 जूनपर्यंत बैठकांचं नियोजन असल्याची माहिती. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. योग्य वेळेला कर्जमाफीचा निर्णय घेऊ. फडणवीसांची माहिती. आळंदीमध्ये एकही कत्तलखाना होऊ देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचं विधान केलंय. मी स्वतः कत्तलखान्याचं आरक्षण वगळण्याचे आदेश दिलेले आहेत. फडणवीसांची माहिती. दाभोलकर हत्या प्रकरणामधील तपासामध्ये 8 कोटी रुपये कुणी खाल्ले? निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावे यांचा सवाल. ठाण्याच्या खाडीमधल्या पिस्तूल शोधण्यासाठी 8 कोटी रुपये खर्च केले. दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकामध्ये भावे यांचे अनेक दावे. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या हुपरीमध्ये ईडीची धाड पडली आहे. बड्या चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये तब्बल 15 तास चौकशी झाली. निधी बँकेशी संबंधित असलेल्या व्यक्तीची चौकशी. इंदू मिल इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. दिल्लीमध्ये राम सुतार यांच्या कार्यशाळेमध्ये पुतळ्याचं काम सुरू. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी तिथल्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतलाय. रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वे पुन्हा एकदा नोकरीवरती घेणार. 65 वर्षांच्या आत वय असलेल्यांना निवृत्त जे झालेले आहेत त्यांना ही संधी आहे. रेल्वे बोर्डाकडून भरतीच्या संदर्भातलं हे नवं परिपत्रक जारी झालंय. रेल्वेच्या रिक्त पदांवरती नव्यांच्या सोबत अनुभवी कर्मचारी सुद्धा भरणार. रेल्वे बोर्डाकडून 25,000 कर्मचाऱ्यांची होत आहे भरती. पे लेव्हल 1 ते 9 पर्यंतच्या पदांवरती निवृत्त कर्मचारी भरले जातील. राज्यामधल्या अभियांत्रिकी कॅप प्रवेशामध्ये बदल जाहीर. यंदा कॅप प्रवेश प्रक्रियेमध्ये 4 फेऱ्या असतील. पहिल्या फेरीमध्ये पहिला पर्याय बंधनकारक तर पुढच्या फेऱ्यांमध्ये अधिक पर्यायांची मुभा. नव्यानं पॅन क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर आधार क्रमांक असणं सुद्धा गरजेचं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा निर्णय. 1 जुलैपासून करण्यात येणार अंमलबजावणी. राज्यामध्ये 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP लावण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. ही शेवटची मुदतवाढ असून यानंतर वायुवेग पथकाच्या मार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरतात. हे चिंताजनक. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेचा या संदर्भात समाचार घेतलाय. लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या सूचना. पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्गावरच्या खडकी स्थानक हे आजपासून प्रवाशांच्या सेवेत. रेल्वे आणि मेट्रो एकत्रित झाल्यामुळे नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होईल. डहाणूमधल्या साखरे गावामध्ये 40 मीटर लांबीचा बुलेट ट्रेनसाठीचा पहिला बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारला. यामुळे महाराष्ट्रामधल्या प्रकल्पांच्या कामांना गती येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरती बोरिवली ते भाईंदर स्थानकाच्या दरम्यान आज रात्री 3.5 तासांचा जम्बो ब्लॉक आहे. अब जलद मार्गावरती रात्री 11 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ब्लॉक असेल आणि या दरम्यान काही लोकलच्या फेऱ्या रद्द राहतील.
तर तिकडे मध्य रेल्वेवरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 या कालावधी हा मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबईतल्या हार्बर रेल्वे मार्गावरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक आहे. मानखुर्द ते नेरूळ या स्थानकांच्या दरम्यान मेगा ब्लॉक आहे. 11:15 ते 4:15 या वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक राहणार आहे. तुळजाभवानी देवीची जुलै महिन्याची सिंहासन पूजा बुकिंग आजपासून सुरू. 21 ते 26 जुलैच्या दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. बुकिंगची अंतिम यादी 30 जूनला जाहीर होणार आहे. धाराशिवमधील टेक्निकल टेक्सटाईल पार्कला गती. वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कौडगाव एमआयडीसीमध्ये इच्छुक गुंतवणूकदारांचे अर्ज मागवले. नाशिकच्या गंगापूर रोडवरच्या कलाग्राम प्रकल्पाची छगन भुजबळ यांनी पाहणी केली आहे. महिला बचत गटांसाठी उभारल्या बाजार हाटचं काम रखडल्यामुळे परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती. अमरावती महानगरपालिकेला नव्या दूरसंचार कायद्यामुळे दरवर्षी 1.5 कोटी रुपयांचं नुकसान होणार. मोबाईल टॉवर आणि भूमिगत केबलवरती नवा दूरसंचार कायदा लागू झाल्यामुळे मोठा परिणाम. रत्नागिरीतल्या मार्लेश्वर मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येतोय. पेहराव हिंदू परंपरेला साजेसा आणि सुसंस्कृत असावा, मार्लेश्वर देवस्थानाचं भाविकांना आवाहन. आळंदी संस्थानाचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसह माध्यमांवरती मुजोरी. आळंदी संस्थानाच्या सेवेकरांकडून चुकीची वागणूक. पुण्याच्या भवानी पेठेमध्ये पालखी दाखल झाल्यानंतरचा प्रकार. निरंजन नाथ यांनी माध्यमांवरती संताप व्यक्त केला. संत गजानन महाराजांची पालखी परळीवरून अंबाजोगाईकडे मार्गस्थ. अंबाजोगाई रस्त्यावरती असलेल्या घाटामधून पालखीचं मार्गक्रमण. हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांचा उत्साह. पुण्यामध्ये अनेक पालख्या मुक्कामी असल्यामुळे शनिवारवाडा लाल महाल बघण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वारकऱ्यांनी या शहरामधल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. गेवराई तालुक्यामधल्या 2 दिवसांच्या मुक्कामानंतर मुक्ताईंची पालखी नामल गावामध्ये पोहोचली आहे. नामलगाव इथल्या मुक्कामाच्या नंतर उद्या बीड शहरामध्ये मुक्ताईंच्या पालखीचं आगमन होईल. पुण्यामधल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली. निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असेल. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वारीमध्ये सहभागी झाली. आत्महत्या करू नका असं शेतकऱ्यांच्या मुलांनी आवाहन केलंय. पुण्याच्या मुस्लिम सेवेकरी करतोय वारकऱ्यांची सेवा. हैदराबादमध्ये स्थायिक असलेल्या अब्दुल रजा यांच्याकडून गेले 30 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा. आणि या सगळ्या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये